मेट्रो 3 मुळे लवकरच आरे रोड ते वरळी हा प्रवास अवघ्या 36 मिनिटांमध्ये आणि 60 रुपयात। मुंबईची ॲक्वा लाईन तिसऱ्या टप्प्याच्या प्रवासासाठीही सज्ज। मध्य रेल्वे मार्गावर 15 तासांचा विशेष ब्लॉक। फलाट विस्तारीकरणासह विविध कामांसाठी ब्लॉक घेण्याचा निर्णय। 59 लोकल फेऱ्या आणि 3 मेल एक्सप्रेस रद्द। नोकरदारांसाठी मोठी बातमी। यंदा पीएफवर मिळणार 8.25% व्याजाची शिफारस। गेल्या वर्षीचाच व्याजदर कायम राहणार। मुंबई शेअर बाजारात मोठी विक्री। निफ्टी आणि सेन्सेक्स 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर। गुंतवणूकदारांचं 9 लाख कोटींचं नुकसान। अमेरिकेच्या धोरणांचा जगभरातील शेअर बाजारांवर परिणाम। राज्यात 17,500 मराठी शाळा बंद होण्याची शक्यता। 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांवर गंडांतर। मुंबईत नालेसफाई करताना सीसीटीव्ही चित्रीकरण अनिवार्य। भूमिगत गटारातील गाळ पूर्णतः काढला की नाही हे पडताळण्यासाठी मुंबई महापालिकेची कंत्राटदारांना अट। ठाकरेंच्या शिवसेनेतलं विरोधी पक्षनेतेपदासाठीचं नाव जवळपास निश्चित। भास्कर जाधवांचं नाव आघाडीवर, तर मुंबईतील आमदारांचा आदित्य ठाकरेंसाठी आग्रह। सुनील प्रभूंच्या नावाचाही विचार। राज्य सरकारच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी शरद पवारांचा खास प्लॅन। 100 दिवसीय कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी बनवणार शॅडो कॅबिनेट। पक्ष संघटना वाढीसाठी पवारांच्या राष्ट्रवादीचा नवा अजेंडा। मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालय उडवून देण्याची धमकी। पाकिस्तानच्या नंबरवरून मुंबई वाहतूक पोलिसांना धमकीचा मेसेज। पाच वर्षांच्या संघर्षानंतर कंगना आणि जावेद अख्तर यांच्यामधल्या वादाला पूर्णविराम। वांद्रे दंडाधिकारी कोर्टात जावेद अख्तर आणि कंगनानं हजर राहून वादावर सामंजस्यानं काढला तोडगा। चित्रकार वासुदेव गायतोंडेंच्या जीवनावर आधारित ग्रंथाच्या इंग्रजी आवृत्तीचं प्रकाशन। सतीश नाईक लिखित ग्रंथाचा शांता गोखलेंकडून अनुवाद। डॉक्टर नंदू लाड यांच्या हस्ते ग्रंथाचं प्रकाशन संपन्न। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।